ज्ञानेश्वर शिंदे की रिपोर्ट पुणे से। लोनी कालभोर मंडल भाग और छत्रपति शिवाजी महाराज राजस्व मिशन कार्यक्रम के अंतर्गत लोकशाही दिवस मनाया। पुणे के लोनी कालभोर मंडल भाग और छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान कार्यक्रम के तहत शिरूर हवेली विधायक ज्ञानेश्वर कटके की उपस्थिति में लोकशाही दिवस मनाया। कार्यक्रम में सरकारी विभागों के प्रमुखों की उपस्थिति में लोगों की समस्याओं का समाधान किया गया तथा कुछ नागरिकों को सरकारी प्रमाण पत्र वितरित किए। आज विभिन्न सरकारी प्रमाण पत्र जैसे आय प्रमाण पत्र, निवास प्रमाण पत्र, नॉन क्रीमी लेयर शिरूर हवेली विधायक ज्ञानेश्वर कटके ने पवसाली रेनकोट आदि वितरित किए। इस अवसर पर शिरूर हवेली विधायक ज्ञानेश्वर काटके, हवेली उप विभागीय प्रांतीय अधिकारी यशवंत माने, हवेली तहसीलदार तृप्ति कोलते, लोनी कालभोर मंडल अधिकारी तलाशी और बड़ी संख्या में स्थानीय नेता और नागरिक उपस्थित थे। आज या ठिकाणी आपल्या सोलापूर रोडला आपल्या या मधुबन कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आपण जो लोकशाही दिवस म्हणजे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी दर महिन्यामध्ये आयोजित करत असतो। आणि आज आपण पाहिलं की अनेक लोकांनी आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी भेट दिली। सगळे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रशासनाला अधिक गतिमान करून सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य घटकापर्यंत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने अशा प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा शिरूर आणि हवेली मतदारसंघात सातत्याने विविध भागामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न असतील की जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत की जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना संबंधित कार्यालयाशी अनेक वेळा चक्रा माराव्या लागतात, ओढाओढीची उत्तरे दिली जातात, काम होत नाही। याच्यासाठी अधिकाऱ्यांना समक्ष बसवून त्या अधिकाऱ्यांच्याकडनं ती कामे त्वरित काम मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थाने असे कार्यक्रम आपण घेत असतो। आणि असं नाही की फक्त असे कार्यक्रम होतात, परंतु त्याच्या माध्यमातून संबंधित आलेली जी काही प्रकरणं किंवा जी काही कामं आहेत ती देखील सोडवली जातात याची खात्री देखील आपण नंतर त्या ठिकाणी करत असतो। तर निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने होत राहतील। त्याच्यामध्ये अनेक नागरिकांनी या परिसरातील यामध्ये सहभाग घेतला, त्याचं एक समाधान आहे। परंतु हे सर्व करत असताना ज्या टायमाला हे कार्यालय किंवा असे संबंधित जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना नागरिकांचे प्रश्न काही का होईना काही प्रमाणामध्ये कमी होतील, त्या टायमाला एक समाधान निश्चितपणे या परिसरामध्ये चांगलं राहील नागरिकांमध्ये। तर त्या संदर्भात देखील आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि ते त्या ठिकाणी थांबण्यासाठी देखील आपण त्यांना सांगितलेलं आहे।